आज आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती असल्यामुळे मी सकाळी उठल्याबरोबर पटकन आंघोळ करून देवांची छान अशी पूजा करून घेतली। स्वामी समर्थ महाराजांना आम्ही अक्कलकोटवरून बरेच 2-3 नवीन कपड्यांचे सेट आणलेले आहे। त्यातला मी आज पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांना परिधान केले आणि अशा पद्धतीने मी पूजा करून घेतली। किती सुंदर दिसताय बघा महाराज, कारण की महाराज आहेच आपले सुंदर। माळा पण मी तुळशी बागेत विकत घेतली होती त्यांच्यासाठी। त्यानंतर इथे प्रशांतजींना मी ब्रेकफास्ट देते। खरबूज कट केले मस्कमेलॉन, त्यानंतर 10 रात्री भिजलेले बदाम, 5 काजू, पुदिन्याची चटणी आणि ॲज ऑलवेज मुगाचे घावण बनताय। तर 2 घावण खातील ते मुगाचे आणि त्याचबरोबर 1 ग्लास गरम दूध देखील त्यांना दिलं। त्यानंतर आता मी इथे माझ्यासाठी ब्रेकफास्टला स्मूदी बनवते, कारण की आज आहे माझा उपवास सोमवार। तर स्मूदी बनवण्यासाठी मी इथे 1 ॲपल घेतलेलं आहे, ते बारीक कट करून घेतलेलं आहे। तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेल, मागे आम्ही 2 जण ब्रेकफास्टला फक्त स्मूदी घ्यायचो। प्रशांतजी खायचे अजून त्याच्याबरोबरही इतर गोष्टी, परंतु स्मूदी इतकी हेवी असते आणि इतकी हेल्दी असते की माझं त्याच्यातच ब्रेकफास्ट होऊन जायचा। तर 1 ॲपल मी इथे बारीक कट करून घेतलं आणि मी काजू बदाम पाण्यातच भिजवले होते, पण 3 अंजीर मी दुधामध्ये भिजवले होते। तर ते दुधाचं असं थोडंसं दहीच्या फॉर्ममध्ये होऊन जातं अंजीरमध्ये भिजवल्यानंतर। आणि ते काजू बदाम अंजीर टाकलं, दूध टाकलं, त्यानंतर मी इथे 2 खजूर देखील टाकल्या आणि हे छान असं मिक्सरच्या पॉटमध्ये ग्राइंड करून ही माझी ब्रेकफास्ट स्मूदी इथे तयार झालेली आहे। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल। आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आणि आजचा दिवस आहे खूप खास, कारण की आज आहे स्वामी समर्थ महाराजांची जयंती। तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीच्या स्वामीमय शुभेच्छा। आणि तुम्ही बघू शकता माझ्या गेटअपवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी घरातली सकाळची A to Z कामं संपवून, देवपूजा वगैरे सगळं करून, कपडे वगैरे मशीनला लावून सुकट टाकून आता मी निघालेली आहे जिमला। माझा आहे उपवास, मी स्मूदी घेतली ते तर तुम्हाला दाखवलंच। प्रशांतजींसाठी लंच मी जिमवरून आल्यानंतर बनवेल। तर चला आता जाऊया जिमला। काल मी जिमला गेली नाही, वन्स इन अ वीक कधीतरी रेस्ट घ्यायला पाहिजे, म्हणून काल मी रेस्ट घेतला। तर आज चांगला जमके वर्कआउट करेल मी। चलो, आणि मी इथे वरती हे माझं अभिषेक पात्र आणि हा कलश, ज्याला की मी परमनंट होल पाडून घेतलेलं आहे अभिषेक करण्यासाठी, कारण की मला महाराजांचा अभिषेक करायचा आहे, कारण की आज आहे स्वामी जयंती। तर ते काढण्यासाठी वरती चढली होती, आता काढलं मी। तर मी इथे छान अशी महाराजांची मूर्ती आपली ठेवून घेतलेली आहे आणि अभिषेक सुरू झालेला आहे महाराजांच्या मूर्तीवर। इकडच्या बाजूला मी तुपाचा दिवा लावून घेतला आहे, इकडच्या बाजूला तेलाचा दिवा लावला आहे, अगरबत्ती पण लावली आहे। इकडे कलशामध्ये एक्स्ट्राचं पाणी घेऊन घेतलं आहे की मी सेवा करेपर्यंत मला अजून पाणी लागलं तर त्याच्यासाठी त्या कलशात पाणी घेतलं आहे। तर आता मी सेवा करायला सुरुवात करत आहे। जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलंय की माझे स्वामी सारामृतचे पारायणे चालू होते। एका ताईंनी प्रश्न विचारला होता की तुम्ही सगळे 21 अध्याय वाचता का? तर हो ताई, 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचल्यानंतरच आपण एक पारायण झालं असं म्हणू शकतो। तर रोज संपूर्ण पुस्तक म्हणजे संपूर्ण 21 अध्याय असे 11 दिवस 11 पारायण झाले माझे। तर आजच्या दिवशी मी नित्य सेवा स्तोत्रमध्ये जी पण स्वामींची सेवा दिलेली आहे, बरीच सेवा आहे त्यात, श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि इतरही बरंच काही, ते सगळं म्हटली। त्यानंतर मी सुरुवात तर मी 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केला, त्यानंतर नित्यसेवा स्तोत्रमधल्या सगळ्या सेवा केल्या आणि त्यानंतर मी 11 वेळेस तारक मंत्र देखील म्हटली। तर अशा पद्धतीने छान अशी माझी सेवा करून झाली। ॲक्च्युली मला असं वाटत होतं की स्वामी सारामृत पण आपण आज वाचायला पाहिजे होतं, पण ऑलरेडी माझे कालच 11 पारायण होऊन गेले होते आणि ही सेवाही माझी बरीच 2 तास चालली आणि मला खुर्चीवरही बसायला, माझ्या पायांमध्ये प्रॉब्लेम आहे। आता प्रशांतजींचं चाललंय की आपण परत एकदा MRI करून घेऊ, कारण काही कळायलाच मार्ग नाही। तर तुम्ही तर बघता मी रोज जिमला जाते, वर्कआउट करते, पण तरी पण हो माझे पंजे माझे खूप दुखत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी माझी पेन शिफ्ट होत असते। तर 2 तास ऑलमोस्ट माझी ही सेवा चालली। आणि जो मी वरती अभिषेकसाठी छोटा कलश ठेवला आहे ना, तर ह्या मोठ्या कलशामधून मी अनेकदा पाणी घेतलं, म्हणजे जवळजवळ 5 ते छोटे कलश पाणी तुम्ही बघू शकता परातीमध्ये साचलेलं आहे। तर हे पाणी आम्ही तीर्थ म्हणून ग्रहण करणार आहोत।
प्रशांतजी आणि मी आम्ही दोघंही छान, मी परातीमध्ये तो स्टँड ठेवून घेते, जे की मला प्रशांतजींनी करून दिले आणि मला खूप छान वाटतं, कारण कसं पूर्ण कलश भरलेला असतो वरती मोठा, आणि मग अभिषेक करताना सारखं सारखं आपल्याला पाण्याकडे लक्ष नाही द्यावं लागत. तरी सुद्धा मी साईडला जे पाणी घेतलं ते पण मी मधून मधून त्यात टाकत होते. तर मी आता हे पाणी किचनमध्ये घेऊन किचनमध्ये नेऊन ठेवेल आणि आम्ही हेच पाणी पिऊ. तर आणि इथे मी आता महाराजांसाठी प्रसाद बनवत आहे. कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि सुरुवातीलाच मी सगळं तूप नाही टाकलं, तूप मोजून नाही घेतलं, परंतु हो पीठ मी 2 कप घेतलं आणि हे पीठ मंद आचेवर कमीत कमी 20 मिनिटं तरी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम एकदम लो असली पाहिजे. ॲक्च्युली माझ्या चॅनलवर मी आधी व्हिडिओ शेअर केलेला आहे, रेसिपी शेअर केलेली आहे आणि आय थिंक तुमच्यापैकी सगळ्यांनाच बेसन लाडू येत असेल. पण आजच्या बेसन लाडूची विशेष गोष्ट म्हणजे मी आज फर्स्ट टाइम गुळाचे बेसन लाडू बनवत आहे.
तर इथे तुम्ही बघू शकता बेसन आपलं बऱ्यापैकी भाजत आलंय. आणि हो, बऱ्याच मैत्रिणी परत सांगतील मला की ताई ॲल्युमिनियमची कढई वापरू नको, परंतु तुम्ही तर बघता की मी बऱ्याच सगळ्या कढया ट्राय करून झाल्या. माझ्या डीमार्टमधून पण वेगवेगळ्या मेटलच्या आणल्या गेल्या, परंतु काही भाजायचं म्हटलं तर रिस्क नको म्हणून मी माझ्याकडे ही जाड माझ्या सासूबाईंची कढई आहे तर तीच मी घेणं योग्य समजली, पीठ जळायला नको म्हणून. तुम्ही बघितलं असेल आत्ता मी 2 चमचे तूप ॲड केलं. तूप ॲड केल्यानंतर भाजल्यानंतर परत आणखी मी 2 चमचे तूप त्याच्यामध्ये टाकलं. तर तूप असं लागतच टाकायचं, लागता टाकायचं, कारण की माझी पूर्वीपासून हिस्ट्री, मी लाडू करायची तर माझ्याकडून नेहमी दिवाळीला वगैरे करायची ना, तर नेहमी माझ्या लाडूंमध्ये तूप जास्त होऊन जातं आणि माझे लाडू थोडेसे वाहता, मग त्यांचा शेप लाडू नसून चपट्याप थोड्याशा पेड्यासारखा होऊन जातो. तर मी आज सांभाळूनच तूप टाकत होते आणि फर्स्ट टाइम गुळाचे बनवत होते, तर मलाही थोडी धाकधूकच होती कसे बनतील काय बनतील. तर छान असं मी बेसन इथे भाजल्यानंतर पाण्याचा सपका दिला. असं म्हणतात की पाण्याचा सपका दिल्यानंतर लाडू खाताना ते टाळूला चिटकत नाही, म्हणून मी पाण्याचा सपका इथे दिला आणि छान असं परतवून घेतलं. त्यानंतर मी 2 कप बेसन घेतलंय ना, तर मी पाऊण कप गूळ वापरला. इथे तुम्ही बघू शकता मी इलायची पावडर त्याच्यामध्ये ॲड केली आणि इलायची पावडर मिक्स केल्यानंतर मी पाऊण कप इथे गूळ ॲड करणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 कप बेसनला 1 कप गूळ टाकू शकता. आणि त्या गुठळ्या बनताना त्या आपण असं हलवत असतानाच त्या मोडायच्या, जेव्हा आपण पीठ भाजतो ना तर तेव्हा. तर गूळ टाकल्यानंतर मी म्हटलं की आपण पोटॅटो मॅशर जे आहे त्याच्याने आपण छान हे मिक्स करू. मेन हेतू काय आहे की गूळ संपूर्ण पिठाला लागला पाहिजे. तर माझी ही आयडिया छानच ठरली. छान मस्तपैकी पोटॅटो मॅशरने मी गूळ जो आहे तो पूर्ण पिठामध्ये असा मिक्स करून घेतला. एकदम ते असं एकजीव झालं. आणि खरं सांगते तुम्हाला, मी आज जेव्हा हा व्हिडिओ तुमच्याकडे येतोय तेव्हा मी आज हा लाडू ट्राय केला, थोडासा 1 घास खाल्ला, तर इतका छान बनला आणि बिलकुल असं खाताना जाणवलं नाही. म्हणजे इथून मागे मी साखरेचेच लाडू खाल्ले, फर्स्ट टाइम मी गुळाचा लाडू खाल्लाय, तर मला असं काहीच वेगळं पण जाणवलं नाही. मी थोडेसे ड्रायफ्रूट ग्राइंड करून घेतले, काजू बदाम त्याची पावडर करून घेतली. प्रसाद आहे म्हटलं म्हणून मग मी टाकली ती. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात, म्हणून मी महाराजांच्या प्रसादाच्या निमित्ताने आज हे लाडू केलेले आहे. तर चांगले असे ड्रायफ्रूट सगळे मिक्स केल्यानंतर आता मी हे लाडू बांधून घेणार आहे. तर 2 कप बेसन आणि पाऊण कप त्यात गूळ ॲड केला. तर आणि तूप वगैरे पडले असेल तर 3 कप सगळं मटेरियल असेल असं समजा. तर 9-10 लाडू याचे छान बनले. नंतरचा 10वा जो आहे तो छोटासा बनला. तर हे बघा, ह्या साईजचे मी हे सगळे लाडू करून घेणार आहे. आणि ते जे आहे ते हे जे भाजलेलं पीठ आहे हे अजून पूर्णपणे एकदम थंड नाही आहे, म्हणजे असं ते कोमट असतानाच त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. आपण म्हणतो ना जरा थोडंसं हाताला गरम लागतंय, खूप गरम याच्यामध्ये टाकलं तर मग गूळ पगळून ते पातळ होऊ शकतं, म्हणून थोडंसं बेसन थंड होऊ द्यायचं. कोमट असताना त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा. आणि आता आपण तेवढा चटका आपण सोसू शकतो अशा कंडिशनमध्ये असताना लाडू वाळायला सुरुवात करायची. कोमट तर काही चटका वगैरे लागत नव्हता आणि एकदम छान मापामध्ये तूप पडलं होतं, बिलकुल जास्त नव्हतं झालं. आणि एकदम रवेदार असे, खायला पण एकदम टेस्टी असे हे लाडू बनले. आता आपण बघतो आजकाल सगळेच लोक हेल्थ कॉशियस झालेले आहे आणि खरोखर व्हाईट शुगर म्हणजे साखर खाल्लीच नाही पाहिजे, कारण की तिचे आपल्या शरीराला खूप सगळे नुकसान आहे. एजिंग प्रोसेसला ती लवकर फास्ट करते आणि इतरही बरेच आहे, डायबेटीज होणं किंवा बरेच. तर साखरेऐवजी आपण नक्कीच गुळाचा वापर करून असे छान असे लाडू बनवू शकतो. इतरही बरेच स्वीट आय थिंक मी एकदा शेअर देखील केलेलं आहे की मी गुळापासून 2-4 प्रकारचे स्वीट बनवले होते. तर लाडू माझे इथे बनवून झालेले आहे. आता मी इथे महाराजांना लाडूंचा नैवेद्य दाखवते. आमच्याकडे स्वयंपाक एकदम साधा बनतो, आमचा दोघांचाही डाएट असल्यामुळे मी साय संगीत स्वयंपाक केला नाही, म्हणून म्हटलं आपण महाराजांच्या आवडीचे एक लाडू करू, महाराज खुश होऊन जातील. नाहीतरी महाराज कुठे खरं खाणारे, आपण देवासाठी बनवतो पण खातो तर आपणच, म्हणताना देव वासाचा भुकेला असतो. तर अशा पद्धतीने मी महाराजांना नैवेद्य दाखवला, प्रार्थना केली, क्षमा मागितली काही चूकभूल झाली असेल तर. आणि महाराजांना बेसनच्या लाडूचा नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे. आणि लकीली काय झालं माहिती का,
कालच प्रशांतने मला म्हणत होते की मला काहीतरी गोड दे ना, जेवणानंतर बऱ्याचदा गोड मागता. म्हटलं आता काय गोड, खजूर देऊ का, हे देऊ का, ते देऊ का, तर नाही म्हणे गुळाचे बेसनची बर्फी बनव म्हणे. आणि चला आज तो योगायोग जुळून आला की मी गुळाचे लाडू बनवले आणि महाराजांना नैवेद्य दाखवला.